अँटीऑक्सिडंट्सला अँटी एजिंग पिल्स असं सुद्धा म्हणतात. आपलं वय जर आपल्याला वाढू द्यायचं नसेल, आपलं एज लवकर एजिंग आपल्या चेहऱ्यावर दिसू नये, आपल्या शरीरामध्ये दिसू नये, यासाठी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्स असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्सचे खूप खूप फायदे आहेत आणि किती महत्वाचं आहे ते आपण पुढे स्लाइड बाय स्लाइड बघूयात. मी सुरुवातीलाच म्हटलं की आजचा जो विषय आहे थोडासा जास्त टेक्निकल होऊ शकतो, कारण काही नवीन गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत आपण ऐकलेल्या आहेत नाही, आणि बरंचसं केमिस्ट्रीशी रिलेटेड असा हा आजचा विषय आहे. परंतु तरी मी तो थोडक्यात आणि तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आपल्याला आवश्यक तेवढंच आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर आपल्या शरीरामध्ये ना फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. आपले जे काही मेटाबॉलिझमची प्रोसेस चालती, श्वासोच्छवासाची प्रोसेस चालली, पूर्ण आपल्या शरीराचं जे काम चालू असतं त्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, तर हे ऑक्सिजनचे अणूच असतात. ऑक्सिजनचे अणू जेव्हा इम्बॅलन्स होतात, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, थोडंसं केमिस्ट्रीचा जर थोडाफार अभ्यास असेल तर आपल्याला कळेल की आयन्स तयार होत असतात आणि ते आयन्स जे असतात तर ते इम्बॅलन्स असतात, म्हणजे स्टेबल नसतात ते. तर ते स्टेबल नसल्यामुळं ते मग बाकीच्या अणूंशी त्यांचे रिॲक्शन होऊन ती एक चेन तयार होत असते आणि या पद्धतीने फ्री रॅडिकल्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये वाढत जातात. जसं आता पिक्चर आहे, एखादा पिक्चरमध्ये जसा विलन असतो ना, तसे हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण विलनचंच काम हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये करत असतात. वेगवेगळ्या ऑर्गन्सवर अटॅक करतात आणि खूप सारे चॅलेंजेस आपल्या शरीराला ते निर्माण करू शकतात. जेव्हा फ्री रॅडिकल्सची संख्या आपल्या बॉडीमध्ये वाढते तर ते जे आहे तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक असतं. मग आता जसं फ्री रॅडिकल्स हे विलन आहेत, तर तसा हिरो सुद्धा आहे. आपल्या आहारामधून आपण तो देऊ शकतो. आपली बॉडी सुद्धा काही प्रमाणात ते निर्माण करते. तो हिरोज कोणते आहेत, तर ते अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या शरीरामध्ये हिरोचं काम करत असतं. हे फ्री रॅडिकल्सची फायटिंग करण्याचं काम हे हिरो करत असतात. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्सचं इतरही खूप सारे कामं करत असतात, जसं की अँटी एजिंग, म्हणजे आपलं एजिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपलं वय हे आहे जे आहे तर ते ते कमी करण्याचं काम सुद्धा हे अँटीऑक्सिडंट्स करत असतात. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जी आहे ती कमी करण्याचं काम सुद्धा अँटीऑक्सिडंट्स करत असतात. फ्री रॅडिकल्स निर्माण झाल्यानंतर फ्री रॅडिकल्स जेव्हा शरीरात वाढत जातात तर त्यावेळेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होत असते आणि ती स्ट्रेस कमी करण्याचं काम हे फ्री रॅडिकल्स करत असतात. त्याचबरोबर एनर्जी सुद्धा वाढत असते. अँटीऑक्सिडंट्स करत असतात. तर आपली एनर्जी जी आहे ती सुद्धा अँटीऑक्सिडंट्समुळे वाढत असते. असे खूप सारे बेनिफिट्स आहेत की जे अँटीऑक्सिडंट्सचे. येस, मी सांगितलं आधी की फ्री रॅडिकल्स हे अनस्टेबल ॲटम्स असतात. म्हणजे एखादा अणू असतो ना, अणू कुठलाही ॲटम, तर त्याचं पहिली इलेक्ट्रॉनची पहिली शेल असते, दुसरी शेल असते, तिसरी शेल असते. तर एक ठरलेलं असतं की पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असावे, दुसऱ्या याच्यामध्ये किती असावेत, आणि ती संख्या जेव्हा कमी, आता दुसऱ्या सेलमध्ये समजा 8 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे तर ते 7च असतील किंवा 6च असतील, तर त्याला 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. आणि म्हणून मग त्या 2 इलेक्ट्रॉन्स मिळवण्यासाठी तो ॲटम जो आहे तो अनस्टेबल असतो, म्हणजे तो ते प्रयत्नामध्ये असतो म्हणून तो अनस्टेबल असतो आणि मग तो दुसऱ्या कुठल्या तरी ॲटमशी अणुशी संयोग पावण्याच्या त्याची धडपड चालू असते आणि ही एक सारखी चेन जी आहे ती निर्माण होती. तो दुसऱ्याकडून घेतो, मग दुसऱ्याचे कमी पडतात, मग पुन्हा अशी एक चेन निर्माण होत असते आपल्या बॉडीमध्ये आणि त्यालाच आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. आणि हे फ्री रॅडिकल्स जे आहेत तर ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करत असतात. आता फ्री रॅडिकल्स जेव्हा शरीरामध्ये निर्माण होतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये जर योग्य प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतील आपल्या आहारामधून किंवा आपली बॉडी निर्माण करत असते, तर ते जर चांगले असतील, त्यांची क्वांटिटी चांगली असेल, तर ते फ्री रॅडिकलला न्यूट्रलाइज करण्याचं काम करत असतात. आणि जेव्हा ही प्रोसेस आहे तेव्हा जेव्हा व्यवस्थित चालते, बॅलन्समध्ये असते, तेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं. परंतु जेव्हा फ्री रॅडिकल्स जास्त होतात आणि अँटीऑक्सिडंट्स कमी पडतात तर त्यावेळेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जास्त वाढून ती आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आता इफेक्ट्स ऑफ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जी आहे तर ती आपल्या बॉडीच्या सेल्स आणि सेल्सला डॅमेज करू शकते आणि वेगवेगळे जे डिसीजेस आहेत तर ते त्यामुळे निर्माण होतात. त्याचबरोबर एजिंग जी आहे ती पण वाढते आपली.
ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जास्त असेल तर तेव्हा आपण लवकर आहे त्यापेक्षा जास्त लवकर म्हातारे दिसायला लागू. आणि हेच कारण आहे की आपल्या पेशींचं जे वय वाढतंय, बऱ्याच जणांच्या रिपोर्टमध्ये येतंय की आहे त्यापेक्षा बरंच वय वाढलेलं आहे. तर त्याचं हेही कारण असू शकतं की तुमच्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंटची कमी असेल. आणि रिंकल्स जे आहेत म्हणजे जे सुरकुत्या येतात चेहऱ्यावर, पूर्ण शरीरावर, तर ते सुद्धा यामुळेच होत असतं जेव्हा आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जेव्हा जास्त असतो तर तेव्हा सतत बॉडी ही कुठल्या ना कुठल्या आपल्या पेशींवर, ऑर्गन्सवर अटॅक करू शकते. तर हा एक धोका आहे. त्याचबरोबर जेव्हा अँटीऑक्सिडंट्सची लेवल आणि फ्री रॅडिकल्सची लेवल याच्यामध्ये इम्बॅलन्स असतो, फ्री रॅडिकल्स जास्त असतात, अँटीऑक्सिडंट्स कमी असतात, त्यावेळेस जो इनबॅलन्स होतो तो आरोग्यासाठी चांगला नाहीये. कारण फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्सची जास्त गरज असते. आणि जर अँटीऑक्सिडंट्सनी त्यांना न्यूट्रलाइज केलं तर आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहतं. येस. आता हे फ्री रॅडिकल्स खरं तर आपलं जे रोजचं जे मेटाबॉलिझम आहे, रोजचं जे आपल्या शरीराचं कार्य चालू असतं, श्वासोच्छवासापासून तर आपले जे बॉडीचं कार्य चालू असतं त्यामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होत असतात. परंतु हे वाढण्याचं जे काम आहे, जास्त प्रमाणामध्ये निर्माण होण्याचं काम जे आहे, तर ते पोल्युशनमुळे अजून वाढू शकतं. आपल्या हवेतलं आजूबाजूचे जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणामुळं फ्री रॅडिकल्स आपल्या बॉडीतले वाढत असतात. स्मोकिंगची जर कुणाला हॅबिट असेल, सिगारेट स्मोकिंग वगैरे, तर त्यामुळं सुद्धा फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरातले वाढतात. अल्कोहोल कंझप्शन त्यामुळे सुद्धा फ्री रॅडिकल्स वाढतात. आणि अनहेल्दी फॅट्स आपण जेव्हा जास्त प्रमाणामध्ये खातो, जास्त तळलेले तेलकट पदार्थ, अनहेल्दी फॅट्स असलेले जंक फूड जेव्हा आपल्या आहारामध्ये जास्त असतात तेव्हा सुद्धा फ्री रॅडिकल्स हे जास्त प्रमाणात आपल्या शरीरात वाढतात. आणि टू लिटल ऑक्सिजन म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल खूप कमी असते. आणि पुन्हा आपला हा टॉपिक जातोय की ब्रीदिंग पॅटर्नवर. जर आपला ब्रीदिंग पॅटर्न चुकत असेल, आपण डीप ब्रीदिंग करत नसाल, वरवर आपला श्वास असेल, तर आपल्या शरीरातली ऑक्सिजन लेवल जी आहे ती कमी असते. आणि त्यामुळं सुद्धा हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि हे फ्री रॅडिकल्स जे आहे ते वाढत असतात. आता रेडिएशन मध्ये सुद्धा फ्री रॅडिकल्स वाढतात. म्हणजे काही मेडिकल कारणांमुळे जर रेडिएशन आपल्याला घ्यावं लागलं तर त्यातून सुद्धा फ्री रॅडिकल्स आपल्या बॉडीमध्ये वाढत असतात. त्याचबरोबर जास्त प्रमाणात जेव्हा औषधं घ्यावी लागतात तर त्या दरम्यान सुद्धा आपले फ्री रॅडिकल्स जे आहेत ते वाढतात. आणि प्रोसेस्ड फूड जेव्हा प्रोसेस्ड फूड आपण जास्त खातो तर त्याद्वारे सुद्धा आपले फ्री रॅडिकल्स बॉडीमधले वाढत असतात. आता फ्री रॅडिकल्स वाढल्यानंतर काय काय प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात, कारण मी सुरुवातीलाच सांगितलंय की फ्री रॅडिकल्स हे आपल्या शरीरातले विलन आहेत. विलन आहे म्हटल्यावर तो गप्प बसणारच नाही ना. जेव्हा फ्री रॅडिकल्स वाढतील तेव्हा ते कुठेतरी डॅमेज करणारच आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं कॅन्सर सुद्धा आपल्याला डेव्हलप होऊ शकतो. जेव्हा फ्री रॅडिकल्सचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जास्त वाढतं, कॅन्सर सेल्स सुद्धा डेव्हलप होऊ शकतात. त्याचबरोबर डायबिटीस होऊ शकतो, हाय बीपी होऊ शकतो, अॅथिरोस्क्लेरोसिस म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये एक थर निर्माण होतो, त्या कडक होतात आणि अरुंद होऊ शकतात. तर हा सुद्धा धोका आहे. आणि साहजिकच त्याच्यातून पुन्हा आपल्याला बीपी किंवा हार्ट सारखे डिसिजेस आपल्याला येऊ शकतात. त्याचबरोबर अल्झायमरचा सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, पार्किन्सन सारखे आजार होऊ शकतात, अस्थमा होऊ शकतो, मेल फर्टिलिटी होऊ शकते, स्ट्रोक सारखे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतात. कारण आपलं जे रक्तवाहिन्या आहे तर तिथंच ते जो थर जो आहे निर्माण होतो किंवा त्या कडक होण्याचं काम होतं. तर स्ट्रोक सुद्धा आपल्याला येऊ शकतो. आणि शरीरातलं इन्फ्लेमेशनही त्यामुळे वाढू शकतो. आणि प्रचंड असा थकवा आपल्याला येऊ शकतो. आता जसं निसर्गामध्ये फ्री रॅडिकल्स फ्री रॅडिकल्स जर आहेत तर मग निसर्गाने आपल्याला त्याला एक सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. जसा आपण म्हणतो ना की जेव्हा एखादा प्रॉब्लेम निर्माण होतो तर देवच त्याला सोल्युशन देत असतो. तसंच आहे की ह्या फ्री रॅडिकल्सला सोल्युशन सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे, ते म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. आता अँटीऑक्सिडंट्स जे आहेत तर ते फ्री रॅडिकल्सला क्लीन करण्याचं काम करत असतात. जसं फायबर खाल्ल्यानंतर, फायबर आहारामध्ये जास्त प्रमाणात घेतल्यानंतर ते जसं आपल्या बॉडीला क्लीन करण्याचं, झाडू मारण्याचं काम करत असतं, आपलं पोटाचं आरोग्य चांगलं ठेवत असतं, इंटेस्टाईन हेल्थ आपली चांगली राहत असते, तसंच अँटीऑक्सिडंट्स जे आहेत तर ते फ्री रॅडिकल्सला साफ करण्याचं काम करत असतं, त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम करत असतं अँटीऑक्सिडंट. तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स हे ऑलरेडी निर्माण होत असतात. जसे की लिपोइक ऍसिड आहे,
ग्लुटॅथिओनिन आहे, युरिक ऍसिड्स आहे, असे काही अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. परंतु ते सफिशियंट नाहीयेत. ते जे निर्माण होतात त्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. आणि कारण आत्ताची आपली जी जीवनशैली बदललेली आहे, तर त्यामधून फ्री रॅडिकल्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये खूप निर्माण होतात. आपण त्याची कारणं बघितली की का त्याचं प्रमाण वाढत आहे. तर त्यामुळं आपल्या बॉडीने जे निर्माण केलेले अँटीऑक्सिडंट्स आहेत, तर ते आपल्या शरीरासाठी सफिशियंट नाहीयेत, कमी पडतात. तर त्यामुळं आपल्याला डाएट मधून ते घेणं गरजेचं आहे. आता अँटीऑक्सिडंट्स वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतील. व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे, बीटा कॅरोटीन आहे. त्याचबरोबर वेगवेगळे मिनरल्स जसे की सेलेनियम आहे, मॅंगनीज आहे, हे सुद्धा अँटीऑक्सिडंटचं काम करत असतात. म्हणजे सगळ्या प्रकारचे जे अँटीऑक्सिडंट्स आहे ते एकत्र काम करून आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवत असतात. आता अँटीऑक्सिडंटचा रोल काय आहे आपल्या शरीरामध्ये? अँटीऑक्सिडंटचं महत्व तर आपण आता बघितलेलं आहे की आपल्या फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करण्याचं काम करत असतं. पण अजून काय काय फायदे आहेत अँटीऑक्सिडंटचे? तर आपलं इम्युनिटी पॉवर जी आहे तर ती चांगली होत असते, त्यामुळे इम्युनिटी आपली सुधारते. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं आणि कॅन्सर कॉझिंग सेल्स म्हणजे कॅन्सर निर्माण करणाऱ्या सेल्स सुद्धा इथं नष्ट केल्या जातात अँटीऑक्सिडंट्समुळे. हे सगळ्यात महत्वाचे सर्वांनी लक्षात घ्यायचंय की अँटीऑक्सिडंटचा डोस जर आपल्या आहारामध्ये व्यवस्थित असेल तर शरीरातल्या कॅन्सर निर्माण करणाऱ्या सेल्स सुद्धा आपल्या शरीरात निर्माण होणार नाही. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल रिड्यूस करतं. आपल्याला हार्ट डिसीज आपली चांगली राहील. बॅड कोलेस्ट्रॉल जर आपल्या शरीरातलं रिड्यूस झालं तर हार्ट हेल्थ आपली चांगली राहील. बीपीचा प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही. त्याचबरोबर क्लॉट फॉर्मिंग म्हणजे ज्या गाठी बनतात शरीरामध्ये, रक्तामध्ये ज्या गाठी बनतात, तर त्या गाठी बनू देत नाही. जेव्हा अँटीऑक्सिडंट्स आपल्या आहारामधून आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रमाणात असतील, तर तेव्हा हे गाठी बनण्याचं काम जे आहे, क्लॉट्स तयार होण्याचं काम ते कमी होतं. त्याचबरोबर आपल्या रक्तवाहिन्या आणि वेन्स यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम सुद्धा अँटीऑक्सिडंट्स करतात. आणि त्याचबरोबर रिड्युसेस एजिंग ऑफ सेल्स म्हणजे आपल्या पेशींचं वय सुद्धा हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या कमी करत असतात. आता अँटीऑक्सिडंट्सचं महत्व बघितलं, किती मोठा रोल आहे त्याचा आपल्या आरोग्यामध्ये, किती महत्वाचं आहे अँटीऑक्सिडंट्स. तर मग आपल्याला ते आहारामधून कसं मिळवायचं, ते काय घेतल्यानंतर आपल्या शरीरातली अँटीऑक्सिडंट्स हे चांगले वाढणार आहेत. तर फळं आहेत, विशेष करून सायट्रस फ्रुट्स जे आहेत की जे संत्री आहे, मोसंबी आहे, याच्यामधून सुद्धा सी व्हिटॅमिन भरपूर मिळतं. पेरू आहे, त्याचबरोबर ऍप्रिकॉट आहे, जे जर्दाळू, त्यामधूनही आपल्याला अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळतात. डाळिंब आहे आणि लिंबू यामधून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन सी आणि ई हे जास्त प्रमाणात मिळतं. आणि व्हिटॅमिन सी आणि ई हे खूप चांगले अँटीऑक्सिडंट्सचं काम करत असतं. त्याचबरोबर व्हेजिटेबल्स आहेत, ब्रोकोली आहे, कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी, आपला पालक आहे, बीटरूट आहे, पत्ताकोबी आहे आणि मेथीची भाजी जी आहे, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स हे मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई जे आहे तर ते सुद्धा अँटीऑक्सिडंट्स खूप चांगल्या पद्धतीचं आहे. तर ड्रायफ्रुट्स मधून ते आपल्याला मिळतात, जसे की बदाम आहे, त्याचबरोबर अक्रोड आहे, ऍप्रिकॉट असे आहेत, मनुके आहेत. या वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्स मधून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळतं. आणि अ, त्याचबरोबर आपल्या हर्बल लाईफ मध्ये म्हटलं तर आपल्याला कम्प्लीट सगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंटचा डोस आपल्याला मिळतो. जसे की फॉर्म्युला 1 आपला जो शेक आहे, तर त्या फॉर्म्युला 1 शेक मध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्याचबरोबर मल्टीव्हिटॅमिन जी आपली टॅबलेट आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळतील, कारण त्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स आहेत, सेलेनियम आहे, मॅंगनीज आहे, मिनरल्स वेगवेगळे आहेत. तर त्यामधून सुद्धा आपली अँटीऑक्सिडंट्स आपल्याला भरपूर मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर हर्बल लाईफलाईनची जी टॅबलेट आहे, कॅप्सूल, तर त्या कॅप्सूल मधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत. तर येस, तर आता शेवटच्या पार्टकडे आलोत आपण, की अँटीऑक्सिडंट्स घेण्यासाठी आपण काय करायचं, कशा माध्यमातून आपण आपल्या आहारातून अँटीऑक्सिडंट्स वाढवू शकतो. तर त्याच्यासाठी एक 5 ते 6 बदाम रोज रात्री 5 ते 6 बदाम भिजू घालायचे. म्हणजे कमीत कमी 7 ते 8 ते भिजले पाहिजेत. आणि 2 अक्रोड असले पाहिजे. तर ते भिजवून आपल्याला खायचे, कच्चे नाही, तसेच नाही खायचे, कारण त्याच्या मागे काही कारण आहेत. तर ते भिजवून खायचे आहेत. त्याचबरोबर आपला जो आहार आहे तो सप्तरंगी असला पाहिजे. सप्तरंगी सॅलॅड, त्याचबरोबर भाजीपाला,
फ्रुट्स आपण खाल्ले पाहिजे. वेगवेगळ्या कलरचे फळं, भाजीपाला आपल्या आहारातून आपल्याला गेला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित नसेल कदाचित, पण आपला जो किचन आहे, त्या किचनमध्ये जे वेगवेगळे मसाले आपण वापरतो, त्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स असतं. जसे की अद्रक आहे. आपण भाजीमध्ये जे अद्रक वापरतो, जिंजर, अद्रक, लसूण, हळद, जिरे, लवंग आणि त्यानंतर सिनॅमम म्हणजे काय दालचिनी असे वेगवेगळे जे आपण मसाले वापरतो त्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंटचं प्रमाण चांगलं असते. त्याचबरोबर सीड्स जे आहेत तर सनफ्लावर सीड, जवसाचे जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स अशा वेगवेगळ्या सीड्सच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात मिळतो. आणि सगळ्यात भारी म्हटलं तर आपली जी मल्टीव्हिटॅमिन आणि लाईफलाईन टॅबलेट आहे आणि आपला शेक आणि त्याचबरोबर आपण जो अफ्रेश घेतो तर त्या अफ्रेशमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स हे चांगल्या प्रमाणात मध्ये आहे. तर भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स घ्या. कमी करू नका तिथे कुठे. जिथून जिथून आपल्याला शक्य होईल त्या त्या स्रोतमधून आपण अँटीऑक्सिडंट्स चा इनटेक करायचा आहे. तर थँक्यू सो मच. आज एवढंच होतं आणि थँक्यू सो मच आपण सर्वांनी ऐकून घेतलं.